गाईस फायनल झाले आमचे आता अंडे शिलून सयानी. आता आम्ही बनवलो आहे पोहे इंस्टंट बनवून. हां आज तुम्हाला सांगत आहे का अंडे कसे शिलते. असं अंडे शिजून झालं का याचे शिलटे काढतात त्याला म्हणते अंडे शिलणं. तर गाईस आता आमचा आलू पोहा बी तयार झाला आहे. आता याचा कलर पाकिट मस्त दिसत आहे. हॅलो गाईस, स्वागत आहे तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आता आलो आम्ही कॉलेजमध्ये. सर्व पोरं हॅलो हे डोपकड पाहून सनी विचार येते होंगे तेरे चाहने वाले मेरे जैसा आशिक कहा. तर गाईस आज मी आलो होतो एक्झाम फॉर्म भरायला. तर आज मी एक्झाम फॉर्म भरला, सर्वांना भरला. काही जणांचं राहायला वाटते ते भरून बादमध्ये. आणि ज्याला सप्ली आली होती का नाही त्याच्यापासून काही फीस घेतली होती. फीस राहणं बी पुट्टे हो, ऐकत नाही भुसुडी हे मॅट आहे. आमचा प्लॅन बनला होता चिखलदरा जायचा, पण जो गाडीवाला आहे का तो जास्त पैसे घेऊन राहिला, 6, 7, 8 असे पैसे म्हणून राहिला. मग आम्ही आता डायरेक्ट कॅन्सल केला आणि एका स्वतःचे घेतले 500 रुपये तिकीटचे वसूल केले. तर त्या पैशानं आज आम्ही करत आहे पार्टी. तर आज आम्ही क्रिकेट खेळत आहे. इलेक्ट्रिशियन सेकंड इयर आणि कोपा फर्स्ट इयर. तर गाईस आता आलो आहे मी भरतच्या रूमवर. आता गेलो होतो पिपड्यामध्ये. निल्या अंसूर नाही येल नेला तुम्ही ना. इकडे बाहेर बघू सकल हां ह्या एक आलता. हॅलो भाई ह्या एक आलता. इकडे सकल दाखव. आणि हे बा आचार्य हो या 15. आम्ही जसं 7 जण आहे. 7 2 14 होते. एक स्टँड आहे पण टाकलेलं पाहिजे ना. अधिक टाक पागला पुढे डुबले पाहिजे ते. हो थोडंसं नमक टाकून द्यायच्या याच्यात लवकर पकते. गिर टाक नमक टाक. थोडंसं नमक टाकून दे. बरंचशी गॅस खतम करण्यात चालू आहे. हां थोडंसं टाक ना, अजून थोडंसं टाक. तिथे एका अंड्याला लागलं. तो भरत अभी बनाएगा ये. हो भरत भोपाळ चले का ना. ये है भरत यूनाती, ये छिंदवाड़ा से है. लाव गोगरी. ये है अश्विन. ये है अपने कोपरावाड़ी से. ये सिद्धेश डीजे वाला बाबू. ये अपने पिपला से. ये चॉकलेट बॉय हमारा नीलांशु कोठे चॉकलेट बॉय. ये भी चॉकलेट बॉय है पन्नू काश्तकार बेडी से. और ये आदि सबसे इंटेलिजेंट और सबसे हटके इंसान ये है आदि. ये सिंहपुर से. इकडे पानी में शकल दाखो ना भी यार माँ फैंस ले. हाँ देख सकते हो गाइस, इसके शकल पे लिखा है वाई. ये देखो इसके शकल पे लिखा है वाई. गाइस आता मी कांदे कापून राहिलो आहे. एक कांदा कापला, आता दुसरा कापून राहिलो आहे. आता आम्ही पोहे बनवून राहिलो आहे. अंडे टाकले आहे शिजवायला बर्तनमध्ये. तर गाईस आता अंडे उकडून झाले आमचे. आता याले शिलून आलो आम्ही. आज तुम्हाला सांगत आहे का अंडे कसे शिलते. असं अंडे शिजून झालं का याचे शिलटे काढ लागते त्याला म्हणते अंडे शिलणं. आणि आमच्या पोट्या शिलण्याला अंडे एवढे शिलले त्यानं. आता हे एवढे शिलाचे आहे. हे कोंबडीचे हे कोंबडीचे अंडे शिलून राहिला. कोठ्याचे अंडे अबे कोठ्याने आणले ना. गाईस फायनल झाले आमचे आता अंडे शिलून सयानी. आता आम्ही बनवलो आहे पोहे. ते छिलटे नाही का एका पनीर भरावं लागन आणि फेकून द्यावं लागन. इकडे फेकता नाही येत. थोड निंबाचा पाला आणला आहे आणि अंड्याचे छिलटे पण काढून ठेवले. आता बनवलं आम्ही पोहे. तर पोहे नाही का तर भिजून आणले पाण्यामध्ये. आता सातरने देत आहे ह्या सोबती. याला एक्सपिरियन्स आहे. ह्या आता रूममध्ये राहतो ना राहून नाही तर याला मालूम आहे सर्व. पहिले तेल मग आता प्याज. काहीच ज्याची रूम आहे का नाही तोच स्वयंपाक बी बनवला. त्यांचे अंडे बी शिजवले. आणि हे आयत्यावर पोहतेवाले आहे. आयत्या दरत नागोबा दसते म्हणते का नाही. हे असं काम आहे यायचं. या कोठ्या गिड्या बाय बरं काही मदत नाही करू लागत ना, काही नाही करू लागत. तर काहीच आता आमचा आलू पोहा बी तयार झाला आहे. आता याचा कलर पाकिट मस्त दिसत आहे. कधी कधी हे बी कामा येऊन जाते शिक्षण झालेल्या बाद. असं फेकल्यात ना जात. याचा उपयोग आता आम्ही करणार आहे पोहा खासाठी. आमच्यापाशी प्लेट तर नाही आहे पण आम्ही पेपरवर खात आहे. कुठं फाडू यार, बीच मधून फाडून घेतो. क्या 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 बोल रहा है तू. जिसने मेहनत की नहीं उसी को मिलेगा, तेरे को नहीं मिलेगा. पहिले पोहे खाऊन घ्या. अंडे भी देऊ का. हो अंडे. तर काहीच आता फायनली झालं आमचं तयार अंडा पोहा. तर हे सर्वजण खाऊन राहिले. हे बघा हे आमची गँग.
कोट्या कोठ्या हा कठ्या हे ती म्हटलं लावून अंडे खाऊन मी आता. तर काय आता सर्वांचं खाणंपिणं झालं. पोहा अंडे वगैरे खाल्ले आता सर्वांना. आता दोघं जण पिंपळ्यातले होते ते पराले. आता आम्ही चाललो आम्ही बी. बाय भरस. बाय बाय. आता काय आलो आहे मी दुकानामध्ये मित्राच्या पॅन्ट शिवाले. तर फायनली मला पॅन्ट रेडी झाला आहे. त्याला एक चेन बसवली आणि एक जो जेबचा खिसा आहे का नाही तोही बसवला. आणि हे मार्केट सौसाचे मेन मार्केट इथं बाजार भरते आणि मंडी रोज सकाळी